तर फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग नेहमीच या ना त्या कारणांनी चर्चेत असतो आणि आता याच महामार्गावरील एक गंभीर प्रकार समोर आलाय। वेगवान प्रवासाचा दावा करणाऱ्या या महामार्गाच्या सुरक्षेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, कारण समृद्धी महामार्गाच्या कडेला थेट जनावरं बांधली जात आहेत। महामार्गाच्या सुरक्षेसाठी लावलेल्या बॅरिकेड्सनाच ही जनावरं बांधली जात आहेत। या भयंकर प्रकारामुळे महामार्गावरील सुरक्षेचे धिंडवडे घालेले आहेत। समृद्धी महामार्ग आहे की जनावरांचा गोठा आहे, हा संतप्त सवाल वाहनधारक आणि नागरिक सुद्धा इथे विचारतात। प्रशासनानं या गंभीर प्रकाराची दखल घेऊन ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आहे। दरम्यान नेमका हे काय प्रकार आहे हा सगळा, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। बघूया। समृद्धी महामार्ग जो आहे त्याचा जो कंत्राटदार आहे त्याचे कारनामे किंवा ही जी सिस्टीम आहे समृद्धीची त्यांचे काही थांबत नाहीये। काही दिवसांपूर्वी आपण या समृद्धीवर दारू विक्रीचा प्रकार समोर आणला होता, जनावरं बांधले, म्हणजे शेळ्या समृद्धीच्या बाजूला सगळ्या दाखवलं होतं। आता आणखी एक कारनामा बघा, हे बघा, आता ही जनावरं थेट समृद्धीच्या बाजूला बांधली आहे, पण कुठं बांधली ती थोडंसं बघा। ही दोरी बघा, ही जनावरांची दोरी कुठं बांधली, या बॅरिकेटिंगला। ही बॅरिकेटिंग कुठं आहे, समृद्धीला, जे समृद्धी महामार्ग आहे त्याला खेटून हे बॅरिकेट आहे आणि तिथं ही जनावरं बांधली थेट। हे बघा, ही जी दोरी दाखव राहुल, हे बघा, हे अशा पद्धतीने ही बांधली। ही एकच नाही, इथे पुढं आणखी एक जनावर आहे आणि असंच आपण वैजापूरहून संभाजीनगरकडे जाताना अनेक ठिकाणी अशी जनावरं तुम्हाला समृद्धीच्या कडेला बांधलेली पाहायला मिळतात। आता प्रश्न असा उपस्थित होतोय की हे या समृद्धीवर देखरेख करण्यासाठी कुणी आहे की नाही, कारण काही दिवसांपूर्वी आपण या समृद्धीवर याच बॅरिकेटिंगच्या बाजूला जनावरं चारवली जात होती, शेळ्या वगैरे चारवल्या जातात त्याचं दाखवलं होतं। त्यानंतर कारवाई झाली, गुन्हा दाखल झाला, पण जेव्हा जेव्हा माध्यमं बातमी दाखवतात तेव्हा हे सगळे कारवाई होते, पण पुढे काहीच नाही। हे बघा दुसरं, हे बघा, हे पण तेच पद्धतीने बांधलंय। ही बघा, ही दोरी थेट समृद्धीचा हा पाईप आहे याला बांधण्यात आलेले आहे आणि ही जनावरं इथं थेट चरतायत। त्यांची दोरी एवढी मोठी आहे की त्यांच्या बॅरिकेटिंगवरून पण येऊ शकतात। त्यामुळे एकंदरीत पुन्हा असाच प्रश्न उपस्थित होतोय, समृद्धीवर प्रवास करणाऱ्या लोकांचा कोणी वाली आहे का, किंवा आता या गाड्यांचा वेग बघा, इथं थांबलं तर कळतं 120च्या पेक्षा जास्त वेगाने ह्या सगळ्या गाड्या चालतात आणि त्याच समृद्धीवर अशा पद्धतीने जनावरं थेट या म्हणजे हे बॅरिकेटिंगला बांधलेले आहे। त्यामुळे आता पुन्हा कारवाई होईल अपेक्षा आहे, पण हे कधीपर्यंत चालणार? या सगळ्या समृद्धीवर पेट्रोलिंग नावाची काही गोष्ट आहे की नाही, पोलीस आहे की नाही, सुरक्षा रक्षक जे या समृद्धीसाठी नेमले आहे ते कुठे आहे? अनेकदा हेच प्रश्न उपस्थित होतात, मात्र पुढे काहीच होत नाही आणि हे अशी चित्र अनेकदा पाहायला मिळतात। व्हिडिओ राहुल चव्हाणचा, मोहसिन शेख, NDTV, समृद्धी महामार्ग। बरं, हा प्रकार काही इकडेच थांबलेला नाही, हे आपण व्हिज्युअल्स बघितले। आता एक दुसरे व्हिज्युअल्स तुम्हाला दाखवतो। खरं तर समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी आणि मुकाट जनावरांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी दुतर्फा मजबूत असं फेन्सिंग केलेलं असतं, बॅरिकेड्स बसवण्यात आलेले आहेत आणि असे दावे प्रशासनाकडनं सातत्यानं केले जातात। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती खूप वेगळी आहे। समृद्धी महामार्गावर थेट शेळ्या येत आहेत। ताशी 120 किलोमीटरच्या वेगानं धावणाऱ्या गाड्यांच्या समोर अचानक जर असं एखादं जनावर आलं तर मग होणाऱ्या भयानक अपघाताला जबाबदार कोण? प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय। याचा देखील आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, मोहसिन शेखने। बघूया। काही दिवसांपूर्वी आम्ही तुम्हाला समृद्धीवर मेंढ्या चरण्यासाठी आणल्या जातात आणि ते कशा बॅरिकेटिंग जवळ येतात हे दाखवलं होतं। त्यानंतर वन विभागाने कारवाई केली, गुन्हा दाखल केला, पण पुढे काय? काही वेळापूर्वीच आपण बघितलं की जनावरं चरत होती। आता पुढे आल्यावर हे बघा, हा पूर्ण कळप आहे मेंढ्याचा आणि ते बघा कशा पद्धतीने थेट अर्धा हे जे मेंढ्या आहेत त्या अर्ध्या पूर्णपणे बॅरिकेटिंग खालून येत आहेत चरण्यासाठी। एखादी मेंढी बाहेर आली रस्त्यावर तर काय होईल याचा अंदाज न लावलेला बरं। दरवेळेस अशा पद्धतीने जेव्हा ह्या समृद्धीच्या बातम्या होतात त्यावेळी फक्त नावापुरती कारवाई केली जाते, पण पुढे काहीच होत नाही आणि अशा पद्धतीने ही जनावरे अक्षरशः समृद्धीच्या बाजूला, हे बघा, मी हे चित्र तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे इथपर्यंत हे येत आहेत आणि इथून खाली यायला किती अंतर आहे? सहज कोणतरी म्हणजे एखादी शेळी किंवा मेंढी या खालून येऊ शकते। त्यामुळे हे किती धक्कादायक आहे।
बातमी दाखवल्यानंतर प्रशासन कारवाई करतं, समृद्धीचे अधिकारी जागे होतात, पण पुढे पुन्हा तीच म्हणजे पुन्हा त्याच पद्धतीने याकडे दुर्लक्ष केलं जातं. या रस्त्यावर पेट्रोलिंग करणारी यंत्रणा किंवा सुरक्षा यंत्रणा खरंच आहे का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. हे दृश्य पुन्हा एकदा बघा, ह्या किती मेंढ्या आहेत आणि हे कळपचं कळप या ठिकाणी, हे बघा, हे या बॅरिकेटिंग खालून सहज कुणीही पुढे येऊ शकतो. याचा नंबर तुम्हाला परत दाखवतो. हे कुठं आहे, समृद्धीवरून वैजापूरहून आपण संभाजीनगरला जाताना 460.3 हे नंबर आहे आणि या ठिकाणी हे सगळं असं सुरू आहे. कुणीही येत नाही, कुणी रोकत नाही आणि कुणी विचारत देखील नाही. त्यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात झाला बहुतेक त्यानंतरच हे प्रशासन जागे होईल, कारण बातम्या लावल्यानंतर तात्पुरती कारवाई होते, मात्र पुढे त्याच पद्धतीने दुर्लक्ष केलं जातं आणि अशा पद्धतीने लोक जी 120च्या वेगाने चालली आहे, 100 120, त्यांच्या जीवाचं काय, कारण अशा पद्धतीने एखादं जनावर रोडवर आलं तर अपघात होऊ शकतो. पण याबाबत प्रशासनाला म्हणजे समृद्धीचं काहीच देणं घेणं नाही. व्हिडिओ न्यूज राहुल चव्हाण, मोहसिन शेख, NDTV, समृद्धी महामार्ग.